धानिव संघाचा इथे एक्स्ट्रा खेळाडू उपस्थित आहे. गोखिवरे संघाचे संघनायक आपण लगेचच आपला जो जादा खेळाडू आहे ज्याला समालोचन कक्षामध्ये पाठवायचंय श्रीराम गोखिवरे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर संदेश 11 या नावानं गावदेवी धानिव हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. संदेश 11 धानिव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम गोखिवरे. मॅचला सुरुवात पहिल्या ओव्हर करता गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मनोज विश्वनाथ जाधव ओपन करण्याकरता आलाय आसिफच्या साथीनं. पहिला पहिल्या बॉलवर तिथे दर्जेदार स्वीपचा फटका. बॉल सीमा रेषा पार. विश्वनाथ जाधवनं एक दर्जेदार स्वीप खेळलाय. चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. मैदानामध्ये चेंडूची गरज आहे. दुसरा चेंडू तो मैदानामध्ये प्रोव्हाइड करा. मॅच बॉल रिटर्न आलाय त्यावरच आपण ही मॅच कंटिन्यू करणार आहोत. पहिला बॉल त्यावर एक दर्जेदार स्वीपचा फटका तो मैदानात आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात. पहिल्या 4 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. चांगला बॉल आहे इथे विश्वनाथ करता. खोलटप्प्याचा चेंडू होता पायामध्ये आला होता बॉल. त्याला तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळलं. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचललं एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. सुरुवातीपासूनच आक्रमकता ती गरजेची आहे. APP 7707 सलग 3 षटकार जर कुठला बॅटर खेळतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे APP 7707 यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. सध्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर मनोज. चांगला बॉल आहे इथे. आसिफ चेंडूला तिथे गलीच्या जवळपासनं ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडूवरची नजर लक्ष विचलित झालं होतं आणि लक्ष विचलित झालं होतं त्यामुळे हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय सध्या मनोज. चांगला बॉल आहे. खोलटप्प्याचा ऑनसाइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 6 या आकड्यावर. APP 0707 यांच्याकडनं सलग 3 षटकार ज्याकरता पारितोषिक आहे. पुढचा बॉल यावेळेस विश्वनाथ तिथे बॅकफुटला गेला आणि जागा बनवली. चेंडूला आपली जागा दाखवली. जस्ट शॉट 1 बाउन्स. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. खार्डे गावाची रक्षण करती आई कुसमाई माऊली आणि त्या कुसमाई माऊलीचं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपण सध्या ऐकताय. कुसमाई चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ते गीत ऐकताय. पुढचा बॉल मनोज विश्वनाथ जाधव करता. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रात मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. तिथे पंचांच्या माध्यमातून मला वाटतंय नोचा इशारा आहे का? हो तिथे नोचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर. चला पंचांची तिथे वाद घालू नये. लगेचच मॅच कंटिन्यू करायची आहे. फ्री हिटचा इशारा तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूनंतर 11 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा बॉल फ्री हिटचा आहे. त्याला हवेमध्ये उडवलाय. तिथे 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. झेल जरी झाला असला तरी बाद होणार नाही. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. चला वेळेचं बंधन आहे. पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 2 षटकं कंप्लीट करायची. 2 षटकं कंप्लीट करून
तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं या 10 मिनिटांमध्ये. या गोष्टीची नोंद ठेवा. त्यामुळे थोडंसं जलद गतीने खेळणं ते गरजेचं आहे. कुस्माई चषक एक नावाजलेली स्पर्धा. ज्या स्पर्धेचा हा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील सामने ते आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या धावफलकावर 12 लागले गेले. या पार्थ त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बघूया पार्थ त्याच्या वतीनं कशा पद्धतीची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी इथे पार्थ कडे केली जाईल. विशेषतः विश्वनाथ जाधवचा रोल तो फलंदाजीमध्ये महत्वाचा आहे, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस विश्वनाथनं बॉलला उडवलं नाही म्हणता येणार, तुडवलंय आणि दूर सीमारेषा पार फेकून दिलंय. षटकार 6. थँक्यू. चला षटकारानंतर लगेच टीम मीटिंगची गरज नाहीये. मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. पहिल्या चेंडूवर इथे षटकार आलाय, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 आहे. पहिल्याच बॉलवर हा हाय अँड हँडसम फटका तो मैदानाच्या आतनं विश्वनाथ जाधवनं प्ले केलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पार्थ सज्ज होतोय. समोर विश्वनाथ जाधव तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. चांगला बॉल आहे, ऑफ स्टंपवर टाकला. तिथे सेलिब्रेशन ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू आलाय. पंच काय बॉल जमिनीवर लागलाय का ते चेक करायचं आहे का? ते चेक केलं जातं. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आशुतोष विवारे, जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर नॉट आउट आहे. बॅट विकेटवर लागली आहे, त्यामुळे तिथे नॉट आउट असा इशारा पंचाच्या माध्यमातून ऑलरेडी आला होता. विरल नायर तिथे कॉन्फिडंट होते. त्याने पाहिलं होतं सर्व चित्र आणि त्यामुळे ते कॉन्फिडंट होते. त्यांनी ती अपील झुगारून लावली होती. एक डॉट बॉल तो आलाय, तोही तेवढाच महत्वाचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 रन्स या धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर आलाय डॉट. श्रीराम गुखेवरे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. विश्वनाथ 7 बॉलमध्ये 16 वर बॅटिंग करतोय. साथीदार आसिफ ज्यानं 2 बॉल फेस केले त्यानं बनवली आहे 1. येणारे बॉल जर विश्वनाथ खेळतोय तर एक चांगली टोटल उभी राहील. यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटका तो फसलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता लगेचच कॉल केला आणि 2 धावा त्या वेगानं पळून पूर्ण केल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 20-20 या आकड्यावर. विश नेटवर्क या चॅनलवर आपण सध्या ही पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक असणारी स्पर्धा सध्याच्या घडीची आपण ती पाहताय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. पुढच्या एकदा स्ट्रॉंग अपील. पंचांवर प्रभाव नाही आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूवर अपील ती मात्र होतीये इथे, कारण विश्वनाथ सारखा खेळाडू जो स्ट्रायकर एंडकडे आहे त्यामुळे या अपील जायज आहेत. विकेट मिळवण्याची आतुरता आहे प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आणि त्यामुळे या अपील्स होत आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर 6-0-2-0 ज्या पद्धतीनं धावफलक ते पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस विश्वनाथनं बॉलला केलंय मिडल, मग तो मैदानाच्या आत थांबणार नाही, निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्यावरनं खेळलेला हा दमदार कोस्माई ट्रॉफीचा षटकार 6. नायगाव संघाचे संघनायक आणि अर्नाळा संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. 3 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. एक चांगला फटका तिथे फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं होतं आणि त्यानंतर हा दर्जेदार फटका तिथे विश्वनाथच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. खोल टप्प्याचा होता, त्याला उडवलाय, फ्लिकचा प्रयत्न तो तिथे असफल राहिलाय. संतोष जाधव पिण्या त्यानं टिपलाय झेल आणि विश्वनाथ जाधव त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन केलंय. विश्वनाथ बाद. दिल्ली प्रभाकर जयेश माली प्रभाकर शेठ जीव लग यार प्रभाकर शेठ जीव लग यार प्रभाकर शेठ जीव लग यार किरण पाटील सरपंच त्यांचा आहे हो साथीदार त्यांचा आहे हो साथीदार त्यांचा आहे हो साथीदार लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जबर लाखाची बक्षीस त्यांनी लावली हो जबर आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. थँक्यू टीजे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली 26 प्रति षटक 13 या सरासरीने 26 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 6 चेंडू या डावामधले शिल्लक आहेत. आसिफ आणि साथीनं जर आपण पाहिलं तर जय विश्वकर्मा एक लेजंड खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. तारणहार ही भूमिका त्यानं खूप वेळा बजावली आणि आजही तीच भूमिका त्याला इथे बजावावी लागेल. एक चांगला खेळ मैदानाच्या आतनं साकार करून दाखवावा लागेल. आसिफ आता त्याच्यावरची जबाबदारी वाढतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज राकेश तो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आसिफ उभा आहे. आसिफ आणि राकेश या दोघांमधला खेळ क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग जो आहे तो थोडासा वाईट ठेवलाय, बाहेरच्या बाजूने ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर नंतर फ्लाइंग स्लीप आहे, गली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे, लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र आसिफनं बॉलला उडवलंय. उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नसलेल्या ठिकाणी हा चेंडू पडेल आणि त्यामुळे 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण करता येतील. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोचते ती 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी होतीये सध्या जर आपण पाहिलं तर. अंतिमचं षटक प्रगती पथावर आहे. कमी गतीने टाकलाय मात्र आसिफचा हा फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. कॅच झालाय कॅरी. आसिफला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका लागलाय. टीम संदेश 11 धानिवला. फलंदाज आसिफ बाद. राकेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कलवा फलंदाजी करण्याकरता येतोय. राकेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने इथे तो गोलंदाजी करेल. कलवा त्याच्या विरोधात कशा पद्धतीने फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक 4 चेंडू आहेत या मॅच मधले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टॅप करत खेळत असताना 1 रन घेण्याचा मोह तो आवरता आला नाही आणि कलवाला माघारी परतावं लागलं. विकेटचं पतन झालंय. कलवा बाद. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर.
सगळूजी नवीन फलंदाज विजय जाधव तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. विश्वनाथ जाधव याचा छोटा बंधू आहे आणि विजय तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र राखेची तारीफ करावी लागेल. 2 ओव्हरमध्ये जिथे धावा 13च्या सरासरीनं पुढे सरकत होत्या तिथे धावसंख्येला लगाम लावण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली आणि ही जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची चेंडूची हाताळणी त्यामुळे फलंदाजांकरता रन बनवणं ते कठीण झालंय. 2 विकेट्स आल्यात, एक रनआउटची तर एक झेलचीच्या माध्यमातून तोच राकेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. समोर विश्वनाथ जय विश्वकर्मा आहे. यावेळेस मात्र खाली राहिला, तिथे ऑफटर्मच्या अतिरिक्त बाहेर राहिला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय आणि त्यानंतर लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे तर त्याचा वापर केला पाहिजे आणि तो रिव्ह्यूचा वापर इथे करत असताना पंचाच्या निर्णयाला चॅलेंज ते केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. इट्स अ वाईट बॉल. लगेचच तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, हा वाईट आहे. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या हे बघा खूप जास्त बाहेर आहे, त्यामुळे पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. तिथे विरेल नायर यांनी लगेचच वाईटचा इशारा केला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. या रिव्ह्यू सिस्टम लाही सन्मानितपणे घेणारे एक खेळाडू आहे केन विल्यमसन. तो जेव्हाही रिव्ह्यू सिस्टम त्याला वापरायची असते तेव्हा पंचांना सॉरी बोलतो. अगदी असा एक खेळाडू आहे, म्हणूनच जगभरात खूप सारे फॅन्स आहेत त्याचे. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे डॉटच्या स्वरूपाने निघत असताना हे बघा तुम्हाला रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. चांगला बॉल आहे, अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. तिथे खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला लावणारी गोलंदाजी ती आपण पाहताय. कमी गतीने टाकलाय, मात्र जयनं अचूकतेने ओळखताना बॉलला कव्हर्समध्ये खेळलाय. हवेचा वेग आहे तिथे, त्यामुळे धावा धावून घ्याव्या लागतील. तिसऱ्या धावेकरता आले 3 धावा, त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये जर आपण पाहिली तर विकेट आली. माघारी परतावं लागेल जय विश्वकर्माला. 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती 32 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला नवीन बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आशिष इथे जर आपण पाहिलं तर आशिष तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता गेलाय. धावफलकावर धावसंख्या आहे 32. शेवटच्या बॉलवर एखादा चांगला फटका जर आशिषने इथे खेळला तर टीम मजबूत स्थितीकडे जाईल. प्रतिषटक 13ची सरासरी मग उत्तरार्धाच्या खेळामध्ये गरजेची राहील. का इथे तो मोठा फटका खेळला जातोय की मग राकेश ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यानं मारा केलाय, फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात. सुरुवातीला 3 केल्या होत्या आणि यावेळेस रनआउट त्यावर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. एकंदर 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि ज्यामुळे 32 लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट चाललाय. चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. 2 कंप्लीट झाल्यात. वा, विजयची रनिंग बिटवीन विकेट आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर आशिष काय वेगानं तिथे धावत असताना पाहायला मिळाला. पडदा या नावानं ओळखलं जातं आणि तिथे जर आपण पाहिलं तर अगदी वेगवान दौड ती विकेटच्या मध्ये लावली गेली. 3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या झाली या 35. विजयाकरता बनवायच्या 36. या 36 कशा पद्धतीने बनवल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते मायक्रोफोनवरनं तुम्हाला ऐकवण्याकरता आमचे सहकारी जुने मित्र प्रमोद शेडगे जे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील आणि टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील संदीपजी गावंड. चला आपण टॉस करून घेऊया.
मी दिलीपचे भगत साहेबांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते हा टॉस होतोय. जयू दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असा मॅच असेल आणि टॉस करण्याकरता आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. थँक्यू सो मच अक्षयजी पांडव सर. टॉस बॉक्समध्ये येत आहेत या स्पर्धेकरता सर्वस्वीपणाला लावणारं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजेच दिलीपजी गोविंद भगत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होते. दोन्ही कॅप्टनला ठाऊक आहे. विघ्नेश तुला सुद्धा माहिती आहे आणि तुला सुद्धा माहित आहे टॉसमध्ये नेमकं काय दडले. 3 षटकांचा मॅच असेल. कोसमाई असा आवाज दिलाय विघ्नेशने आणि कोसमाई आलंय. कोसमाई झालं या टॉसमध्ये. दिलीप भगत साहेबांना विनंती करेन की दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. 2 बॅटर आता पाठवा. 2 बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जातील. कोसमाई म्हटलं विघ्नेश तुम्ही टॉस जिंकलाय, मॅच जिंकण्याकरता कशी तयारी असेल आणि काय गेम प्लॅनिंग असेल, डिसिजन काय? प्रथम फिल्डिंग करू आणि बॉलिंग कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आता थोडं नमट हवामान झालंय तरी पण 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आता काही चेंजेस आहे की सेम टीम आहे जे सकाळी खेळली? नाही, सेम टीम. तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला बॅटिंग तुम्हाला करायची आहे. समोरच्या टीमच्या कॅप्टनने सांगितलं की ते फिल्डिंग करणार आहेत. बॅटिंग करताना कशा पद्धतीने धावपळ तुम्ही हलता ठेवणार आणि कोणत्या बॅटरचं खेळपट्टीवर चालणं फार महत्त्वाचं असेल? जास्त काही नाही, पण 40-45 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कोसमाई चषकामध्ये पुन्हा एकदा तुम्ही आलात, कसं वाटलं पहिला मॅच खेळताना? ग्राउंड खूप मस्त आहे, खेळताना खूप मजा येते. चांगला मॅच होईल हा? हो नक्की, प्रयत्न तर नक्की असेल. हर्षल महाराजांबद्दल काय म्हणाल? कारण ते जप करत होते, जप माळ त्यांचं मी बघितली, मॅच जिंकण्याकरता जिंकू दे असं काहीतरी त्यांचं चाललं होतं. असं काही नाही, त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असतो. तो ग्राउंडवर असो ग्राउंडच्या बाहेर असो, नेहमी आम्हाला सपोर्ट असतो त्यांचा. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. हर्षल महाराजांबद्दल सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया, चांगले ते सपोर्ट्स करत आहेत. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकलंय तो जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमचे कॅप्टन विघ्नेशने आणि त्याने म्हटलं आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय ते एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ पालघर, चॉईस ऑफ पालघर, प्रमोदजी शेडगे सर. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच बॉलवर या वेळेला ऑन साईडला खेळलाय वन ऑफ द बेस्ट फिल्डर. अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल टिपलाय गेलाय. म्हणूनच या खेळाडूबद्दल हेच म्हणावंसं वाटेल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार. अतिशय चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना पहिल्याच बॉलवर खूप हाय बॉल निघून गेला होता, उंचीवर गेला होता आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 0. पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर 36 धावांचं एक माफक लक्ष. परंतु गेल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने संतोष जाधव पिण्याने जी बॅटिंग केली होती, पुन्हा एकदा बोलबाला राहील असं अपेक्षा होती डगआउटमधून, परंतु तसं काही झालं नाही. ते आपण पाहत आहेत कोसमाई क्रीडांगण. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा नाही तर गावाचा जल्लोष, खेळाडूंचा जल्लोष असणारी ही स्पर्धा. गावाच्या या मैदानाच्या मातीतून उगवलेले हे क्रिकेटचं स्वप्न घेऊन उतरलेत आमचे लाडके खेळाडू. ग्रामीण क्रिकेटला चालना मिळावी, ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ मिळावं, त्यासाठी प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या मैदानाची दखल घेतली खार्डीकरांनी आणि आज हे स्वप्न सत्यात साकार झालं. आणि कोसमाई चषक म्हटलं तर ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच कोसमाई चषक. श्रीराम गोखिवरे टीम सध्या आपण पाहत आहेत 0. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मनोज बॅटर हलक्याशा हाताने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली. 1 रन मेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1. मनोजच्या बॅटमधून 1 रन येईल. 36 धावांचं टार्गेट. संतोष जाधव पिण्यात थांबले नाहीत आणि त्यामुळे आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. गजेंद्र एक चांगला बॅटर आहे, परंतु इथे बॉल फिरवलाय अक्षय राजभर. हीच त्याची ताकद बनली गेली. फार कमी वयाचा असताना मात्र या खेळाडूने पदार्पण केलं गावदेवी धानिव या टीममध्ये आणि त्यानंतरचा त्याचा सुरळीत जो प्रवास राहिला ऑल इंडिया ओपनच्या मॅचमधून सुद्धा आपण पाहिलं फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला संधी फार मोठ्या प्रमाणात दिली. घाटकोपरपासून आज
खेळाडू प्रसिद्धीस आला. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का, दबाव वाढवण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अनेक मात्र आव्हानं आली, अनेक समस्या आल्या, परंतु त्या समस्यांचं निवारण केलं ते या मैदानासाठी खरोखरच हॅट्स ऑफ असेल. चांगला बॉल आहे. अक्षय राजभरचा हा बॉल कळलाच नाही मनोजला आणि इथून चेक करतोय स्ट्रोक खेळल्यानंतर की सरळ बॅटचा वापर करायला हवा होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं. 2 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय आतापर्यंत 5 बॉल ज्याने हाताळलेत पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फिरवले समोरून. असं वाटलं लालच दिली होती, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये निघून जातोय. विश्वास ठेवला अक्षय राजभरवर आणि त्याने विश्वासाला सार्थ कामगिरी करताना चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या षटकात अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं तोच अक्षय राजभर आपण पाहतायत. लेग कटरचा चांगला प्रॉपरली मारा करताना पाहायला मिळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी. ब्युटीज ऑनली स्किन डीप. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल डॉट डॉट अशा पद्धतीने 6 बॉल परफेक्ट यावेळेला हाताळले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या श्रीराम गोखिवरे टीमची 2-1. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर येताना विश्वनाथ जाधवला आपण पाहतायत. भरपूर नाव आणि प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला स्वतःच्या मेहनतीवर. या वेळेला मात्र अप्रतिम फटका. गजेंद्र सोडणार नाहीये. अशा बॉलला मात्र फेकून देईल. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार कणखर षटकार. 6 धावा. इतर क्रिकेटपटूंची शान मिळाला. ऑफ साईडला ऑन द राईट्स खेळत असताना ऑन दी अप बिटवीन द गॅप आहे मंगेश यादव. पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स गजेंद्रच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता असेल. सध्या सुभाजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना वालई पाडा आणि निमेश घरत यांना आपण पाहतायत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. विश्वनाथ जाधव कमबॅक करणं जाणतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रेशर ऑफ सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर आपली गोलंदाजी कशी होईल याकडे तो फोकस करताना पाहायला मिळतो. म्हणून खेळाडूंनो ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. ऑफ साईडला चांगला फटका आहे, मात्र बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, तिथे थांबला बॉल आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. आता येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. 8 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. ऑन साईडला कलवा आहे आणि इथून मात्र या वेळेला आपण पाहतायत आणि अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला गेलाय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. म्हणून मी म्हटलं या खेळाडूला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार. मूर्ती लहान कीर्ती महान. वॉट अ कॅच. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आणि हा मात्र झेल जो आहे तो विश नेटवर्कला व्हायरल होताना पाहायला मिळेल. इंटरनॅशनलमध्ये कॅच ज्या पद्धतीने आपण पाहतो सूर्यकुमार यादवने घेतला होता डेव्हिड मिलरचा, त्याच पद्धतीने मात्र हा झेल टिपलाय गजेंद्र या फलंदाजाचा. ब्रँड आहे नीरज कुमार कलवा. नाव लक्षात ठेवा. मूर्ती लहान कीर्ती महान, उडता पंची कलवा. काय कॅच टिपला. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, जजमेंट, हातांची ओंजळ. सुपर, अप्रतिम, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. म्हणतात ना कार्बन कमाल कॅच, तसंच कोसमाई चषक कमालीचा कॅच. ऑफ साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने बॉल निघून जातोय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. एका झेलने सामन्याचं पारडं जड केलंय. गजेंद्र काय बॅटिंग करत होता, परंतु यावेळेला विश्वनाथ जाधवला त्याच्या हाती सफलता लागली. 14ला 2. आता येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता. 36 धावांचं एक छोटी टोटल होती, परंतु यावेळेला बॅटल खूप मोठं रंगलंय.
तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. इतर क्रिकेटपटूंची शान. रिप्ले पाहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14, 6 बॉल आणि 22. जय विश्वकर्मा चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. जरी 45 प्लस जरी झाले तरी सुद्धा मात्र अजून खेळण्याची उमेद जागी आहे. आणि क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे. क्रिकेटचं एकदा का व्यसन लागलं तर डेफिनेटली आपण पाहत आहेत क्रिकेट हे कधीच सुटणार नाही. यावेळेला चांगलं आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 15 धावा. शैलेशजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या व्यासपीठावरून. ऑन साईडला हुक केलं राकेश नाईकच्या बॅटमधून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार. 19 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका खेळला होता. शफल झाले होते. आता 3 बॉल 17 रन आणि राकेशकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. जय विश्वकर्मा या वेळेला बॉलला लेफ्ट केलं. प्ले करण्याचा प्रयत्न कोणताही केला नाही आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो विश्वनाथ जाधवच्या. आता 2 बॉल आणि 17 रन. अनेक मैदानं मात्र जय विश्वकर्माने गाजवलेत आणि त्याची खूबी वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळी पाहायला मिळते. वयाची 40शी ओलांडली परंतु अजून सुद्धा त्याच पद्धतीने क्रिकेट खेळण्याची धमक त्याची आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय. राकेश नाईक चांगली बॅटिंग करतोय. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. चला यानंतर बी फास्ट. लगेच दोन्ही टीम वेळेची दिरंगाई न करताना बॅटर आणि लगेच फिल्डिंग करणाऱ्या संघाने लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. ऑन साईडला राकेश नाईकने मात्र यावेळेला हार मांडली नाही. शेवटच्या बॉलवर मात्र षटकार आला आणि इथे पराभव स्वीकारावा लागला तो 6 धावेने. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. आभाळाला मानवंदना देणारा हा राकेश नाईकच्या बॅटमधून षटकार. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी धानीव टीम. संदेश 11 धानीव असं मात्र टायटल आपल्याला पाहायला मिळतं. चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे. लगेच वेळेची दिरंगाई न करताना जयू दुर्गेश 11 अर्नाळा. तर ही मॅच